शिंदेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये होणाऱ्या इन्कमिंग वरून शिंदे नाराज असले तरी दिल्लीत शिंदेंनी अमित शहांची जी भेट घेतली त्या भेटीमागे बिहारमध्ये नितीश कुमारांचीच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी झालेली निवड याही अँगल असल्याची चर्चा आहे। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। शिवसेनेतून भाजपमध्ये होणाऱ्या इन्कमिंग वरून शिंदेंची शिवसेना नाराज झाल्यानंतर बिहारमध्येही मोठी घडामोड झाली। बिहारमध्ये भाजपनं पुन्हा नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आणि इकडे एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आणि अमित शहांची भेटही घेतली। मंगळवारी शिंदेंच्या मंत्र्यांनी फोडाफोडीमुळे नाराज होऊन कॅबिनेटवर बहिष्कार घातला। नंतर मुंबईत एकनाथ शिंदे फडणवीसांच्या गृहविभागाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले। मुंबईत नवीन कायद्याच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवार उपस्थित होते। एरवी फडणवीसांसोबत बहुतेक कार्यक्रमांमध्ये शिंदे हजर असतात, पण यावेळी शिंदे आलेच नाही। इकडे बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयूला भाजपपेक्षा कमी जागा असतानाही भाजपनं नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला। नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आली आणि भाजपनं पुन्हा बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद सोडलं। महाराष्ट्रात निकालानंतर किमान वर्षभर तरी मुख्यमंत्रीपद द्यावं अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेनं केली होती, पण तसंच झालं नाही। त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमारांना लॉटरी लागल्यानं शिंदेंनी दिल्लीचा दौरा केला का अशी चर्चा रंगली। त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। शिंदे गटाने स्वतःच्या घराशी बेईमानी केली, बाळासाहेबांशी बेईमानी केली, उद्धवजींशी बेईमानी केली आणि ज्यांचे पाय चाटण्याचं काम त्यांनी केलं ते आता पाय धुण्याची त्यांची वेळ आलेली आहे। ओके, हे सगळं गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि टोळी युद्ध जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। शिंदेंची मुख्यमंत्री पदाची इच्छा लपून राहिलेली नाही। विधानसभेचे निकाल लागल्यानंतरही 4 ते 5 दिवस त्यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला नव्हता। पण बिहार आणि महाराष्ट्रात फरक आहे। बिहारमध्ये बहुमत 122 वर आहे। भाजपचे 89 आमदार तर नितीश कुमारांच्या जेडीयूचे 85 आमदार आहेत आणि मित्रपक्ष असलेल्या एलजेपी आणि हमचे मिळून 24 आमदार आहेत। मात्र नितीश कुमारांचा प्लस पॉइंट हा 12 खासदारांचा आहे। केंद्रात भाजपला पाठिंब्यासाठी जेडीयू आणि चंद्राबाबूंच्या टीडीपीची भूमिका महत्त्वाची आहे आणि नितीश कुमार यांचा उड्या मारण्याचा स्वभाव पाहता त्यांना मुख्यमंत्री करून केंद्रातला पाठिंबा भक्कम ठेवणं हे भाजपसाठी अत्यावश्यक आहे। इकडे महाराष्ट्राचा विचार केला तर बहुमत 145 वर आहे आणि भाजपचेच एकट्याचे 132 आमदार आहेत। त्यासोबतच 5 अपक्ष आमदार आणि इतर असे भाजप समर्थक आमदार आहेत आणि अजित पवारांचे 41 आमदार आहेत। त्यामुळे भाजपला कुठलीही चिंता नाही। खरं तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत खटके उल्हासनगरपासून सुरू झाले, कारण शिंदेंनीच उल्हासनगरमध्ये भाजपचे 5 नगरसेवक फोडले। त्याचाच बदला डोंबिवलीत भाजपनं शिंदेंचे 4 नगरसेवक आणि दिवंगत वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला। मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून नाराजी नाट्याला संवाद सांगितलं जाते। संवाद म्हणजे नाराजी नाही असं शिंदेंचे मंत्री उदय सामंत म्हणाले। माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींचं बाउंडिंग हे राजकारणाच्या पलीकडचं आहे। त्याच्यामुळं हे जे काही ट्विट करतात, हे जे काही मुलाखती देत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जे काही मनसुबे आहेत ते कधी पूर्ण होणार नाहीत। एवढी चांगली युती या दोघांची आहे आणि आमची सगळ्यांची आहे। एखादी गोष्ट संवाद साधणं म्हणजे नाराजी होत नाही आणि ते नाराजी जरी असेल ते आम्ही कोणासमोर मांडणार? आमचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर आणि राज्यप्रमुख शासनाचे म्हणून देवेंद्रजींसमोर। तिथं चर्चा झाल्यानंतर आमच्या कुटुंबातली चर्चा आहे। महायुतीमध्ये काही मोठा त्या ठिकाणी संभ्रम तयार झाला, मग ते इथे काही खूप होणार आहे, मग त्यामुळेच बहिष्कार झाला असं वगैरे काही संबंध नाही। त्याला हे सांगितलं आहे की मतभेद आणि मनभेद जरी उड्या झाल्या असतील तरी मतभेद आणि मनभेद काही करू नका, कुठेही असं स्टेटमेंट करू नका जे महायुतीला घातक राहील। कॅबिनेटवर बहिष्कार घातल्यानंतर शिंदेंच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, ज्यात महायुतीत फोडाफोडीची सुरुवात उल्हासनगरपासून तुम्हीच केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या मंत्र्यांना डिवचलं। आता ते शिंदेंना नाही तर फडणवीसांना बॉस मानतात असं दानवे म्हणाले। शिंदेंचे मंत्री शिंदेंच्या कह्यात राहिलेले नाही
जे शिंदेचं ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि हे सत्य आहे. म्हणजे शिंदेच्या पक्षामध्ये शिंदेचे आता लोक जे ऐकत होते सुरुवातीला, आता त्याचं प्रमाण अतिशय खाली आलेलं आहे. बऱ्याच जणांनी स्वतःच्या स्वतंत्र चुली केलेल्या आहे आणि बऱ्याच जणांनी एकनाथ शिंदेच्या ऐवजी देवेंद्र फडणवीसांना आपला बॉस मानायला सुरुवात केलेली आहे. दानवे साहेब माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. कदाचित त्यांनी त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवली असेल. त्यांना बॉस कदाचित भविष्यात बदलायचा असेल म्हणून बॉसचा आता त्यांनी उल्लेख केला आहे. आता ते बॉस एकनाथ शिंदे साहेबांना म्हणतील की देवेंद्रजींना म्हणतील हे मला माहीत नाही, पण त्यांची कदाचित प्रक्रिया ही सुरू झाली असेल. कारण सन्माननीय माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब त्यांना काही तिथं व्यवस्थितरित्या राजकारण करायला देतील असं मला वाटत नाही. ते माझे मित्र असल्यामुळे त्यांच्या मनातलं हे बोलतोय आणि मी हे बोलल्यानंतर आणि त्यांनी हे ऐकल्यानंतर त्यांना नक्की समाधान वाटेल. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडी आणि रवींद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये इनकमिंग थांबणार नाही असं सांगितल्यानं शिंदेच्या शिवसेनेत अस्वस्थता असली तरी शिंदेच्या दिल्ली दौऱ्याचं कारण हे नितीश कुमार कमी आमदार असतानाही मुख्यमंत्री बनले हेच असल्याचं बोललं जातंय. दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.